हिंगोली हा जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। याच जिल्ह्यामध्ये शेतामधल्या टाकाऊ गोष्टींचा वापर करण्याची युक्ती एका शेतकऱ्याने केली आहे। यातून हा शेतकरी दमदार नफा तर कमवतोयच, पण इतर शेतकऱ्यांना सुद्धा नफा मिळवून देण्यास मदत करतोय। हिंगोली या जिल्ह्याची ओळख दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून आहे। इथं पावसाचं प्रमाण कमी असल्यानं अनेक शेतकरी शहराची वाट धरत रोजगार मिळवण्यासाठी धडपडत असतात। मात्र शिरसम इथल्या एका शेतकऱ्यानं सोयाबीनच्या भुशापासून कांडी कोळसा बनवण्याचा उद्योग सुरू केलाय। संदीप चौधरी असं या शेतकऱ्याचं नाव। सोयाबीनचा भुसा, ज्वारीचा, तुरीचा, पुन्हा गहूचा सर्व भुशातून हा गट्टू तयार होतो आणि हा गट्टूचा उपयोग दगडी कोळसा याला पर्याय आहे। दगडी कोळशाला पर्याय म्हणून हा वापरला जातो आणि हा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरला ट्रान्सपोर्ट केला जातो। सोयाबीनचं पीक सभोवतालच्या गावांमध्ये घेतलं जातं। हे पीक घेतल्यावर जो भुसा उरतो तो शेतकरी टाकून देतात। मात्र हा टाकाऊ पदार्थ टाकून न देता तो चौधरी यांना विकलास ते शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देतात। संदीप चौधरी यांनी इथे कारखाना उभारलेला आहे। भुशापासून गट्टू बनतो, तो बॉयलरमध्ये जळायला जातो मोठमोठ्या शहरात। आणि त्यांनी ही दुष्काळी भाग आहे, आमच्या इकडे त्याची काहीच किंमत नव्हती। जाग्यावर येऊन आमच्याकडून दोन रुपये किलोनी किंवा समजा 2000 रुपये टनानी भुसा विकत घेतात। ही कंपनी उभी करण्यासाठी चौधरी यांना 40 लाख रुपये खर्च आलाय। सोयाबीनच्या भुशापासून बनवलेला हा कांडी कोळसा मुंबईसह गुजरात, मध्य प्रदेशात विकला जातो। या विक्रीतून चौधरी यांना 10 ते 15 लाख रुपये मिळत असतात। तसेच अनेकांच्या हाताला रोजगारही मिळतो। तसं जर मला इथं टना नाही, मी ठेकेदार आहे, 270 रुपये टन आहे। मला मंथली 40-50 हजार रुपये महिना पडतो। माझ्या हाताखाली 4-5 लेबर आहेत काम करण्यासाठी। दिवस रात्र डे नाईट मशीन चालू राहते आणि इथं माझ्यासोबत 10 जणांना काम भेटलंय। 10-12 जण काम करतात। शेती या उद्योगातून शेतकऱ्यांना जेमतेम उत्पन्न मिळतं। मात्र कांडी कोळशाचा हा व्यवसाय शेतकऱ्यांना आधार देणारा ठरतोय। तसेच यासाठी शेतकऱ्यांना विशेष मेहनतही घ्यावी लागत नाहीये। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।